चला आपण या वहिनीकडनं सुरुवात करूया. वहिनी तुमचं नाव? सविता मौर्य. सविता मौर्य मोरे. सविता मोर्या. आणि यांचं? जयराम जयराम कुशवाहा. वाटतं जरा खुशवा. दादा थोडा यांचा आवाज ज्यावेळेस या बोलतायत ना साऊंड दादा आवाज कमी येतोय फक्त आवाज वाढवा थोडा. हाँ तुमचं नाव? सविता मौर्य. और उनका? जयराम कुशवाहा. आप कहाँ से हो? यूपी. यूपी से हो? ये यूपी से है. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी नाच के दिखाओ. अरे संग संग तुझे भी नचाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. आपको उखाना पता है क्या? उखाना तुमच्यापैकी हिंदी कोणाला येतं का? हिंदी म्हणजे हिंदी बोलता येतं का कोणाला? आता आपको हिंदी आता है? हाँ भाभीसाठी जोरात टाळ्या वाजवा. भाभी लग्न झालंय का? हिंदी बोलता येतं ना? हो. हा ठीक आहे. तुम्ही उखाणा नका घेऊ. यांना उखाणा म्हणजे काय हे सांगा. इकडे बघा ना भाभी बाया. हा तुम्ही कुठे पाहिजे तर तसंच दिसता. काय म्हणते? यांना उखाणा हिंदीत उखाणा म्हणजे काय सांगा. पति का नाम बताना है शायरी में. हाँ वो जो बोले वो कळ्या. पता है आपको समझा? वो जो बोल्या भाभी ने जो बोले वो कळ्या. कळ्या क्या आपको? कळ्या जी नहीं. जी नहीं म्हणे. नहीं कळ्या तर नहीं कळ्या असं वाटतं. मेरा हिंदी थोड़ा मोड़ का तो है इसलिए मैंने भाभी को बोल दिया. हाँ तो क्या होता है तुम्हारे इधर? बाकी सब रसम होती है. शायरी में पति का नाम लेके बोलना नहीं होता है. नहीं होता है ना भाभी. तुम तुम्हारे जागे हो जाओ. ये देखो हमारे इधर है ना शादी होता है ना तो नवरे का नाम है ना ऐसा बीच में लेना पड़ता है. आपको वड़ा पाव मालूम है क्या? जी बड़ा पाव. हाँ देखो ऊंचे उसमें ऊपर पाव होता है नीचे पाव होता है और बीच में क्या होता है? वड़ा. हाँ तो क्या करने का ऐसा समझने का नवरा वड़ा है. अपन ने पाव बनाने का और नवरे को बीच में डालने का और उसको बोलने का वड़ा पाव. हाँ ऐसा नहीं करने का. चल नहीं नाम लेना पड़ता है भाभी. ऐसा पहले से आपको खड़ा लगेगा तो कैसा चलेगा? हाँ नाम तो ऐसा नहीं. हाँ मैं सिखाता है मेरे मागो मागो म्हणून. मैं ऐसा मोरो मोरो म्हणता है आप मेरे मागो मागो म्हणून. हाँ सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. अभी बड़ा सूटकेस जरा जोर से बोलो. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में सूटकेस. सूटकेस में आईना. सूटकेस में आईना. हमारे उनका कहना. हमारा उनका कहना. उनका नाम लेना. हमारा पति का हमारा हमारा भैया. किसका हमारा हमारा. हाँ हमारे पति का कहना. अच्छा उनका नाम लेके बोलना पड़ता है. क्या नाम है? जयराम कुशवाहा. हाँ हमारे जयराम का कहना. हमारे जयराम जी का कहना. भैया सदा फैशन में रहना. फैशन में रहना. बाजूला टाळ्या बाजूसाठी. वहिनी स्मिता संपन्न नाव. उखाणा. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. मयुरेश रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात. फूल गुलाब का. फूल गुलाब का. लाखों में हजारों में चेहरा जनाब का. अरे फूल गुलाब का. वहिनी स्वप्नाली सचिन जाधव. उखाणा. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम होम मिनिस्टर. तुमचं नाव काय म्हणलं? स्वप्नाली सचिन जाधव. सचिन रस प्यायला ये म्हणलं मग. हा जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम होम मिनिस्टर. उखाणा घेण्या अगोदर नमस्कार करते
उखाणा घेण्या अगोदर नमस्कार करते. कार्यक्रमाचे आयोजक राहुलदादा आष्टेकर, कार्यक्रमाचे सादर करते रमेशदादा परळीकर. थोर आपली भारतीय संस्कृती, मराठी आपली मातृभाषा, तिचा ठेवूयात मान. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मल्याचा मला आहे अभिमान. महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात जन्म घेऊन धन्य झाला हा माझा जन्म. सचिनरावांचा धन्य झाला माझा जन्म. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात धन्य झाला माझा जन्म. बनले भगवे रक्त, सचिनरावांचं नाव घेते मी. छत्रपती शिवरायांची भक्त. जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवराजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. वहिनी तुमचं नाव? मनीषा दत्तात्रय गावडे. उखाणा. एक निरंजन दोन वाती, एक निरंजन दोन वाते, दत्तात्रय माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वहिनी प्राजक्ता शिरीष कोळी. उखाणा. जेजुरीचे खंडेराया, तुळजापूरची आदिशक्ती. शिरीषरावांसोबत करीन मी शिवरायांची भक्ती. क्या बात आहे, जोरात टाळ्या वेळसाठी. हां वहिनी. पूजा प्रमोद पाटील. आणि उखाणा. माडीवर माडी डब्बल माडी, माडीवर नसते साडी, साडी लावते चाप. संतोष माझा बाप, दारात होती जाई शुभांगी माझी आई, ताटात होता खाऊ समर्थ माझा भाऊ. कपाटात होती चैन अंबिका माझी बहीण, हातात होती अंगठी त्यावर आहे चंद्राची खून. प्रमोदरावांचे नाव घेते पाटील घराण्याची सून. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी पूजा दीपक लंबे. पुढे सरकार. हां आणि उखाणा. महादेवाच्या पिंडीला वेल घालते वाकून, दीपकचे नाव घेते सर्वांचं मन राखून. वहिनी लव्ह मॅरेज आहे तुमचं? नाही नाही ते डायरेक्ट म्हणलं ना दीपकचे नाव घेते. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. हां वहिनी. शुभांगी संतोष खवरे. उखाणा. मिरचीत मिरची लवंगी मिरची, संतोषराव माझा फरशा, मी त्यांची आरती. अगं बया बया. याड लागले ग याड लागले ग, रंगले तुझ्यात याड लागले ग. वास येऊ सारी येई कस्तुरीचा, चाकले वार लागले ग. मनात कानवाय लागले. याड लागले ग याड लागले ग, रंगले तुझ्यात याड लागले ग. वास येऊ सारी येई कस्तुरीचा, चाकले वार लागले ग. लाईट दादा अशीच लाईट ठेवा. मधली पण लाईट तुम्ही मध्ये मध्ये चेंज करताय ना, नका करू. जशी आहे तशीच ठेवा अशी. हां वहिनी तुमचं नाव? मुस्कान हसीब शेख. हां आणि उखाणा. सोने की साइकिल चांदी की सीट, असिक और मुस्कान डबल सीट. सोने की साइकिल चांदी के सेठ, आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. सोने की साइकिल चांदी का सेठ, आओ चले
तो बोला था मेरे को उखाड़ नहीं आता। स्वच्छ अभी सोचा ये तो बहुत बड़ी बात है फिर भाभी के लिए तालियां वाजवा। हाँ पल्लवी सौरभ गाडे हाँ आणि वो खाना केकावर केक डबल केक सौरभ माझे लाखाते ओह टाळ्या वाजवा वहिनी लव मॅरेज का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज को भैया लव मॅरेज है। पहला पहला प्यार है, पहले पहले मार है, शादी कभी जाना ऐसा मेरा यार है। पहला पहला प्यार है, पहली पहली मार है। कुठे भेटले तुम्ही पहिल्यांदा? शिरोलीतच शिरोलीतच इथंच या भैया काय करतात ते? त्यांचं ऑफिस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं. मग तुम्ही काय करता? मी घरीच असते. मला वाटलं तुम्ही गाडीत फिरता. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी शुभांगी सुभाष कांबळे हो का ना? भाजीत भाजी मेथीची अगं बया बया आम्हा पुरुषांकडे दोनच उखाणे, भाजीत भाजी मेथीची हा पहिला आणि दुसरा एक आता नवीन आलेला आहे. लग्नात असते सतरंजी पट्यापट्याची आणि ही माझ्या या कराट्याची. वहिनी एक उखाणा खाऊन टाकला आमचा. हा दुसरा घ्या. महादेवच्या पिंडीला बेल खाते आपण झाला की बाय किती वेळ देत घालतो या. हा लग्न कधी झालं? बिचारी लय आनंदात आहे. कधी झालं विसरून मी गेली. सुखानं संसार चालला एवढं लक्षात ठेवा. हा डिसेंबर कुठला डिसेंबर? 22 डिसेंबर अहो चाल तुम्ही काय अॅनिव्हर्सरी वगैरे करता की नाही? केक बिक कापता का नाही? 7 वर्ष झालं. हा कुठल्या साली झालं लग्न? काय बघल्याच का लॉकडाऊन मध्ये घेऊ शकत का काय तुम्ही? 7 वर्ष मला 2019 बरोबर ना? किती किती? 22 डिसेंबर 2019 हा तेच म्हणलं बिचारी लॉकडाऊन जेवढे जर आपण वाचलोय ना लॉकडाऊन नंतर ते सगळ्यांना बोनस आयुष्य. त्याच्यामुळे जोरात टाळ्या वाजवा बिचारीसाठी. हा घ्या उभा महादेवच्या पिंडीला बेल घालते आपण सुभाषरावांचं नाव घेते सगळ्यांचं मन राहतं. असू दे बाई आता काय तुमचं म्हणण्याचं काय टाळ्या. हा वहिनी माधुरी महेश मोरे. माधुरी डिंग डोंग डिंग 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 डिंग. हाँ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करो गिरी 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 इंतजार आजा पिया आई बहार. तेरा करो गिरी 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 इंतजार आजा पिया आई बहार. हा ओके ना बया वहिनी कसल्या खुश झाल्या मला. हा 1 टोटल 2 ग्लास. वहिनी पीक बीत काय नाही व्हेजिटेरियन माणूस आहे. हा पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी यार की है यारी निभानी. पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी जानी. हॅलो सहज केले दारात नजर गेली आकाशात. महेशांचं नाव घेते भारताच्या नकाशात. आमचे भाऊ मिलिटरी मध्ये आहेत का? काय आवाज? हा वहिनी उषा विशाल लंबे. आणि उखाणा पुढे सांगा. पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी. विशाल रावांचे नाव घेते जागतिक महिला दिनाच्या दिवशी. तारीच्या साडीवरती मोर नाचरा हवा, लग्नाच्या साडीवरती मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर आपला होम मिनिस्टर तुमचा होम मिनिस्टर
हे बावरी हरीची राधा हे बावरी रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते ऐकून कान विसरून वाणी वाट कुणाची बनले त्या सप्तशुरांच्या लाटेवरून सादर कुणी होय राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी एक पंथी दोन वाक्ये दीपकराव माझी पत्नी त्यांची सौभाग्यवती वर्षा निलेश आंग्रे. हा आणि उखाणा भारत माझा देश, भारत देशात महाराष्ट्र माझं राज्य, महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर माझा जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले माझा तालुका, हातकणंगले तालुक्यात शिरोली माझे गाव, शिरोली गावात गल्ली, गल्लीत घर, घरात माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावते चाप, नामदेव कोंडस्कर माझा बापाने आणली जाई, नंदा कोंडस्कर माझी आई, आईने आणला खाऊ, नंदी कोंडस्कर माझा भाऊ, भावाने आणली राधाकृष्ण वासू, सौबाई आंग्रे माझी सासू, सासूने लावली अगरबत्ती, निलेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी पूजा उमेश मोरे. आणि उखाणा शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, उमेशरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. हा वहिनी. माझं नाव मनीषा धनाजी पोर्लेकर. माझं नाव रमेश पर्लेकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. राहुल भाऊ आष्टेकर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त असा हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वहिनी खरं सांगा, तुम्ही पहिल्या दूरदर्शनवर बातम्या सांगायला होत्या का? यांचा टोन सेम लागला बा. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या आहे का नाही असंच म्हणलं वहिनी. माझं नाव ते पहिले अँकरांना असं सांगायचं, नमस्कार माझं नाव, आजच्या ठळक बातम्या, आज संध्याकाळी असं असं आहे. नाव घेऊ. हा एकच घ्यावं असं काय नाही ना, 4-5 घेतले चालतील. नको भैया, एकच घ्या. कुठं 4-5 घेता? हा आत घर याला याच्यामध्ये करंट आहे, याला हात लावू नका, शॉक लागतो. हा आत घर मधल्या घरात परात, परातीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेच्या नानापरी, रुखवत गेला पाटलांच्या घरी, पाटील म्हणतो नाव घे पोरी, धनाजीरावांच्या नावाने बांधली मणी मंगळसूत्राची जोडी. बस होता. हा तुमचं नाव? अंकिता शिंदे. आणि यांचं? आता बघत हा नाव सांगा. महादेवाच्या पेठ. अहो थांबा बाया, महादेवाची पेटी तुमची. यांचं नाव सांगा. अंकिता शंकर शिंदे. हा आहो शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. आहो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. महादेवाच्या पिंडीला नागनागिनीचा वेडा, शंकररावांचे नाव घेते साता जन्माचा जोड. वा वा, क्या बात आहे. जोरात टाळ्या बहिणीसाठी. काय माहिती का, असं नाही यांच्यामुळे मला एक उखाणा आठवला. मी असं आठवलं ना, डोक्यात काही ठेवत नाही किंवा मनात ठेवत नाही, बिंदास बोलून टाकतो. वहिनी तुम्ही नागाचा वेळा आणला म्हणून मला हे उखाणा आठवला. एका वहिनीने उखाणा घेतला, त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी उखाणा घेतला. काय झालं बघा तिथं, कसा उखाणा होता तो. त्यांच्या अशा वहिनी आलेल्या होत्या, त्या वहिनीने उखाणा घेतला आणि त्यांचे मिस्टर असे पुरुषांमध्ये थांबलेले होते. मग त्यांनी उखाणा घेतला आणि उत्तर दिलं होतं. यांच्या उखाण्यावर ते आठवलंय. जर आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. वहिनीने पहिल्यांदा उखाणा घेतला. पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय, पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय, आमचे शंकरराव दिसत नाहीत कुठे, पिऊन पडले का काय, पिऊन टायटन कपडे वाईट
असे जसं आता पुरुष मंडळी बसलेले असे पुरुष मंडळीमध्ये बसलेले होते. त्यांनी मला आवाज मारला, ओ रमेश परळीकर तुम्ही इकडे या म्हणले. मी त्यांच्याकडे गेलो, मला वास आला. म्हणलं उखाण्यात ते शंकरराव तुम्हीच आहेत. ते म्हणले बरोबर. माझ्या बायकोला उत्तर द्यायचे म्हणले आणि त्यांनी उखाणा कसा घेतला बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, ही आहे म्हैस आणि मी तिचा रेडा. जोरदार गाड्या सगळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. आता गेम सोपी आहे वहिनी. तळ्यात म्हणलं की पुढे उडी मारायची, मळ्यात म्हणलं की पाठीमागे उडी मारायची. नियम दोनच असतील, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. भाभी आपको समझ में आया क्या? तळ्यात मळ्यात. हाँ क्या हो गया? इधर मत उडी मारो और ब्लॉक टूटेगा नीचे का. स्टेज कुणी बांधलाय? स्टेज त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मजबूत बांधलाय बिचारा. 50-60 उड्या मारल्यात वहिनी, काही स्टेजला होत नाहीये. त्याच्यानंतर ज्यांनी लाईट्स लावलेत, लाईट इंजिनियर जो स्वतः अंधारात बसतो आणि कलाकारांना उजेडामध्ये पाठवत असतो, त्या लाईट इंजिनियरसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण या लोकांना माणसं विसरून जातात. ज्यांनी साऊंड ऑपरेट करतात, साऊंड हे लावायला किती वेळ लागतो, हे ट्रस लावायला किती वेळ लागतो ते त्यांनाच माहिती असतं. तर त्याच्यामुळं एकदा साऊंड दादांसाठी, आमचा आवाज किती छोटा असला तरी तो मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते साऊंड इंजिनियर दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आम्हा कलाकारांना किंवा वहिनींना पाठीमागे LED वरती दाखवणारे LED ऑपरेटर, कॅमेरामन, त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जे फोटोग्राफर असतात यांचं कौतुक कुठेच केलं जात नाही, परंतु हे 3 तास संपल्यानंतर ज्या आपल्या आनंद जे आहेत त्या आनंदांना कॅप्चर करून ठेवण्याचं काम फोटोग्राफर करत असतात, शूटिंगवाले करत असतात, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. हे बघा वहिनी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात खेळलात ना की तुमचं वय इथून पुढे वाढत नाही. तुम्ही 50 वर्षानंतर सुद्धा अशाच राहणार. करायची का जादू तुमच्यावरती? नको म्हातारं व्हायचं तुम्हाला. ती काय म्हणल्या वहिनी? हा वहिनी इकडे आहे. तुम्हाला तुमच्यावर करायची का जादू सांगा. तुम्हाला म्हातारं व्हायचंय? असंच राहायचंय ना? हा, आमच्याकडे एक जादू आहे. ज्या ज्या वहिनी आमच्या कार्यक्रमात खेळतात आम्ही काय करतो माहिती का राहुल दादा, त्यांचं शूटिंग काढतो आणि शूटिंग काढून आमच्या यूट्यूबवरती टाकतो. एकदा का शूटिंग काढून यूट्यूबवरती टाकलं की मग वहिनी तुम्ही 50 वर्षानंतर बघा, नाही तर 60 वर्षानंतर बघा, तुमचं वय तेवढंच अजिबात वाढत नाही. मला सांगा इथे इंस्टाग्राम कोण कोण वापरतं? इंस्टाग्राम, हा आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून आता बक्षीस देणार आहोत. थोड्या वेळानंतर आपण अनाऊन्स करू. रमेश परळीकर माझं नाव आहे. इंस्टाग्रामवरती सर्च करायचं रमेश परळीकर. कुठल्याही व्हिडिओला आपलं पूर्ण नाव कमेंट करायचं, पण पहिल्यांदा फॉलो करायचं. फॉलो नाही केलं तर कमेंट आमच्यापर्यंत येणार नाही. पहिल्यांदा शिरोली गावाचं नाव टाका, नाहीतर अशा बऱ्याचशा कमेंट असतात कुणाचं नाव वाचायचं, आणि त्याच्यानंतर स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं. आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून लगेच बक्षीस देणार आहोत. चला रेडी वहिनी? तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. हा आऊट झाला तुम्ही. लव्ह मॅरेज. वहिनी 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 इकडे या. इथे या. तुम्ही आऊट झाले ना? हो. बिचारी हो. पण थांबा ना, तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून आहे ना तुम्हाला पहिला डाव भूताचा म्हणून माफ. इथून पुढच्या वहिनी ज्या आऊट असतील त्या आऊट. हा, ज्या वहिनी आऊट असतील त्या. आता यांना भूताचा डाव का दिला? यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून नाही, कळायला वेळ लागतो. मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली की आऊट, मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली की आऊट. व्यवस्थित खेळा, कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. चला 1 2 3. तळ्यात मळ्यात मळ्यात. टाटा बाय बाय. त्यांना भेटवस्तू आहे ती देऊन टाका त्यांची. हां वहिनी खाली जाताना भेटवस्तू घ्या. वहिनी वहिनी टाटा. वहिनी वहिनी बाय. वहिनी बाय बाय. वहिनी 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 टाटा. वहिनी 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 टाटा. वहिनी वहिनी टाटा करा मला. हां बया, असं न टाटा करता गेलं की मला वाईट वाटतं.
बघतो बाय. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा 1 2 3 4 5 चला टाटा वहिनी बाय बाय. कडे जाऊ. हो तुम्ही लव्ह मॅरेज चांगलं केलं सगळ्यांना एकदाच घेऊन गेला तुम्ही. बाय बाय. भाभी तुम ना भी आउट हुए यहाँ से खाली जाओ. हो इकडनं खाली टाटा 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 टाटा. खाली जाओ या वहिनी. चला रेडी 1 2 3 मळ्यात दोन्ही पाय एकदाच. हा भाभी दोनों पाय डालने का ऐसा हाँ चला मळ्यात ऐसा देखो टाटा. भाभी 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 तुम्हारा चप्पल किधर गया? कौन लगी? क्या हो गया? हाँ किसने फेंका? हाँ इधर से जाओ और क्या हो? चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. तिकडे सरकवून थोडं पलीकडे सरकव. हां थांबा मला खेळू द्या. तुमचं काय नाव वहिनी? पूजा मोरे. तुमचं? वर्षा आंग्रे. हां चला रेडी. हां थांब काय वहिनी? ए मुलगा थांब. रडू नको बाळा आणि खेळायला जाते. रडू नको बाळा आणि खेळायला जाते. खेळायला जाते क्रीज घेऊन येते. खेळायला जाते क्रीज घेऊन येते. हां चला रेडी 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. मुळको बाया वहिनी कुठे एवढे हाणायला लागला तुम्ही काय करता वहिनी? आणि मिस्टर कशाचं काम करतात? MIDC आहेत का? अच्छा कधी झालं लग्न? 2012. लई जुने बाय तुम्ही. आणि तुमचं? 2018. बया तुमचं खरंच 12 झालंय का? यायचं तेवढा फरक कसा दिसतो मग? तुम्ही काय करता? आणि मिस्टर? यांचे मिस्टर आणि तुमचे मिस्टर मित्र आहेत का? वेगळे जातात आहे का नाही कामाला जातात? काय करतात ते? कुठल्या कंपनीचे? लेट मशीन. आपल्याला नाही माहित भाऊ. हां चला रेडी 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. इकडनं टाटा बाय बाय. MIDC जायचं इकडनं यांचे बक्षीस यांना द्या. या वहिनी तुम्ही काय करता? हॉस्पिटलमध्ये गणेश नर्स आहे. बाईंच्या पैसे नको इकडे या. इंजेक्शन देतात. वहिनी तुम्ही काय करता? पेट्रोल पंपावरचे अकाउंटंट आहेत. काय प्रॉब्लेम नाही. कुठं आहे पेट्रोल पंप? हे जाताना आपली गाडी तिकडून घ्या. तुम्ही काय करता वहिनी? घरीच असते. आणि मिस्टर? कंपनी तुमचीच कंपनी आहे का? वामला बया. हां चला 1 2 आणि कशाची कंपनी तुमची? गाडीचे पार्ट का? काय बनतं तुमच्याकडे? मोठ्या गाडीचे. आमच्याकडे मोठी गाडी नाही. तुमचे मिस्टर काय करतात? पान शॉप आहे. पान शॉप आहे. हे आमच्यात कुणाला कसलं व्यसन नाही. काय वापरायचं? 1 लिटर पेट्रोल पिऊन जाऊ द्या. चला 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी इकडे या. पेट्रोलने गाडी जास्त फास्ट चालते वहिनी. तुम्ही आहे ना आम्ही बाटलीने पेट्रोल तुम्ही असं टॉप तरी पेन थोडं तरी. कसं वाटलं खेळून? बाया तुम्ही आवडता छान वाटलं.
आउट झाले, मला लय वाईट वाटलं. मी रडू का होईल रडू? हे ऐक रे गणेश ऐक. हा काय होईल? बरं घेतो. खेळून कसं वाटलं तुम्हाला? आता एवढा चांगला राहुल दादांनी कार्यक्रम ठेवला, काय सांगाल तुम्ही राहुल दादांना? इकडे ना खाली जाऊ टाटा, पुढच्या गेम मध्ये बोलवतो. इकडे नाही याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. या पिक्चरला आहे ना, तळ्यात म्हणलं ना ताकद लावावी लागते पुढे यायला, मळ्यात म्हणलं ना जागेवर उडी मारते, वाऱ्यानं मागे येते. तुम्ही काय करता? आणि मिस्टर? कागल किर्लोस्कर मध्ये. तुमचे मिस्टर? माझे मिस्टर तुमचे मिस्टर ट्रान्सफर ऑफिसर मॅनेजर म्हणून आहे. आणि तुम्ही? मी अंगणवाडीत शिकवायला जाते, केळरामा महाडिक हायस्कूल आणि नवजीवन विद्यानिकेतन अंकुल बाल विद्यालय याच्यामध्ये मी शिक्षिका म्हणून काम करते. ज्युनियर सिनियर केजीला शिकवते. काय शिकवता जुनियर सिनियर केजीला? इंग्लिश, मराठी आणि गणित विषय. मला इंग्लिश येत नाही बाई. चला रेडी, 1 2 3. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. मला इंग्लिश येत नाही वहिनी. तुम्ही गेले हां? मळ्यात म्हटलं तुम्ही. मी असंच करतो. या काय ऐकू आलं तुम्हाला? मळ्यात म्हटलेलं आहे. तुम्ही जिओचा नंबर वापरता? हो, एक चान्स. पण तुम्ही जिओचं सिम वापरता का नाही खरं सांगा. हो. चला इकडे. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे बताए कौन बताए, रब को क्या मंजूर है. रोना चाहे रोना पाए. या आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या गेम मधल्या 4 सेमी फायनलिस्ट. जोरदार टाळ्या आहेत चौघींसाठी झाल्या पाहिजेत. चला वहिनी म्हणून म्हणतात, मी म्हणलं सरदार मैंने आपका नमक खाय, वहिनी म्हणतात सरकार मैंने आपका लाडकी बहीण खाय. नेतृत्व करण्यासाठी भाग पाडते आणि आपल्याकडे बघून जर दुसरे नेतृत्व तयार होत असतील तर ही आमच्या नेतृत्वाला दिले. अनमॅरिड येऊ नका. या जो मेरी रूह को चैन दे, प्यार दे, वो खुशी बन गए हो तुम. वादा रहा प्यार से प्यार का, अब हम ना होंगे जुदा. ये मेरी धड़कने सुन रहा है खुदा. चाहे तुझे किस कदर मेरा दिल, तुमको नहीं है पता. ये मेरी धड़कने सुन रहा है खुदा. वादा रहा मेरा दिल भी तेरा बेकरार हो. हर जाए नींद हमारी पिया तूने चुराए, कहाँ छुपाए पिया तू है. हर जाए मेरी चढ़ती जवानी तड़पे, तुम नमो. हे साला कोण बनेगा करोडपती. वहिनी हसला तर आउट होणार तुम्ही. हा हे साला कोण बनेगा करोडपती है. वहिनी 3 वेळा बोलायचं आहे, हलू नका, व्यवस्थित बोला नाही तर आउट होता. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं है खाली. चला पाठी म्हणून. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. खाली खाली बघा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. व्यवस्थित ऐका. हे साला कोण बनेगा करोडपती. हे है हु है हु. असं नाही. हा वहिनी. हे साला कौन करोड़पति बनेगा होय. हे साला कौन करोड़पति बनेगा होय.
ए साला कौन करोड़पति बनेगा होय 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 ये साला कौन करोड़पति बनेगा है ये साला कौन करोड़पति बनेगा है ये साला कौन करोड़पति बनेगा है ताकद लावायची, ताकद लावून बोलायचं. हे साला कोण बनेगा करोडपती होय असं. हा ये साला करोड़पति बनेगा कौन है क्या बात है होय सेम बोला सेम. हा ये साला करोड़पति बनेगा कौन है कोण ये साला करोड़पति बनेगा कौन है वहिनीला सेम बनेगा लागेल. हा वहिनी ये साला कौन बनेगा करोड़पति कोण कोण गयांना पण. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 हे साला कौन बनेगा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है झालं तुमचं पोट भरलं का वाजून? घे रे वहिनींना घे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है इकडनं होय. हे साला कौन बनेगा करोड़पति बनेगा नाही वहिनी, हे साला बनेगा मरेगा नाही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है ये रे तुला मरेगा म्हणता येते की याला या वहिनी. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है एकच बस झालं सासू. या ये साला त्याला हात लावू नका, करोडपती शॉक लागतो. हा ये साला कौन बनेगा कौन मरेगा नाही हो भैया. ये साला कौन बनेगा करोड़पति है ऐ साला कौन बनेगा करोड़पति है ऐ साला कौन बनेगा करोड़पति है काय नाही. या. ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है हँग हँग हँग. हा वहिनी बोलून दाखवा हे साला कोण बनेगा करोडपती वाई. हे साला कौन बनेगा करोड़पति में 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 ये यो हनी सिंग केला वहिनी. हा सेम फॅमिली लावून चल. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है पोट भरलं का? पोट भरलं? दम नाही भरला पण पोट भरलं का? भरलं भरलं. हे घ्या यांना सेम फॅमिली या वहिनी. हे साला कौन बनेगा निकल जा, तो इसको भी नहीं छोड़ूंगा. निकल निकल भगवान, मेरा सबर छटा जा रहा है. ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा घ्या यांना घ्या. अरे ओ कालिया, अब तेरा क्या होगा? हाँ. अरे ओ कालिया, अब तेरा क्या होगा? ए कालिया अब तेरा क्या होगा? सरकार, मैंने आपका नमक खाया है. सरकार मेरी सरकार नाही, नया सरकारची लाडकी बहीण योजना चालू आहे का नाही? लाडकी बहीण योजना चालू आहे. म्हणून म्हणतात, मी म्हणलं सरदार मैंने आपका नमक खाया. वहिनी म्हणतात सरकार मैंने आपका लाडकी बहीण खाया है. क्या बात है सर, क्या बात है सर.
सरदार मैंने आपका नमक खाया. सरदार मैंने आपका नमक खाया है. जमतंय वहिनींना. शोले पिक्चर बघितला का? नाही यार, माहितच नाही काय. सांबा माहिती का सांबा? अरे ओ सांबा, जरा उठा तो बंदूक और लगा निशाना. अरे ओ संबा, जरा उठा दो बंदूक और लगा दो निशाना. कोणाला मारायचं सांग. स्टार्ट. एक गुळी अडकली, थांब जरा. स्टार्ट. वहिनी, ही तर गनमशीनच आणली तुम्ही. स्टॉप. हे साला कोण बनेगा करोडपती. काय नाही, बिचारी एकटीच राहिली, म्हणलं जरा थोडं बोलून मन हलकं करावं, बाकी काय नाही. हा, हे साला करोडपती बनेगा कौन? फै. हे साला करोडपती बनेगा. फै. हे साला करोडपती बनेगा कौन? फै. हे साला करोडपती बनेगा कौन? फै. वहिनींना जाऊ दे, बिचारी एकटी राहिले, सेम फायनल लागली. जाऊ वहिनी, टाटा. बिचारी टेन्शन मध्ये आली, मी एकटीच राहिले म्हणून. मिलते मिलते हंसी वादियों में, मिलते मिलते हंसी वादियों में, दिल खो गया तो क्या करोगे? मिलते मिलते हंसी वादियों में, दिल खो गया तो क्या करोगे? कुछ हो गया
तुमच्यासाठी कधी गाणं म्हणतात का? नाही. यार नाही बेटा, नाही. त्या बिचाऱ्याला माहितीच नसेल आपल्याला एवढ्या चांगल्या नावाची बायको मिळाली म्हणून. खरं तर सगळ्याच बायकांचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असतं. वहिनी तुमचं आहे का? भरपूर. खोट 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 बोलायचं नाही. किती आहे? 100%. 100% ना. राहुल दादा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या वहिनींचं त्यांच्या मिस्टरावरती 100% प्रेम आहे. तुमची बहीण आहे? बया, 100% प्रेम आहे म्हणलं. पण मी म्हणतो तुमच्याही बायकोचं तुमच्यावरती प्रेम असं नाही, असं नाही. पण मी म्हणतो माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते ना, तेवढी एक सुद्धा बाई तुमच्या शिरोलीमध्ये नाही, तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको प्रेम करत असेल तर ती छाती ठोकपणे मी सांगतो माझी बायको. कसं काय? बरोबर प्रश्न आहे वेगळी तुमचा. राहुल दादा, असे कार्यक्रम मी महाराष्ट्रभर करतो, राहायला मी पुण्यात आहे. आता इथला कार्यक्रम संपून मला पुण्याला जायचंय, म्हणजे इथून 12 वाजता निघालो तर पुण्याला मी 4-4:30 पर्यंत पोहोचेल किंवा 5 पर्यंत पोहोचेल. कधी कधी तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 नंतर पोहोचतो. पण राहुल दादा, जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. याचं कारण असे राहुल भाऊ, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो, आम्ही दोघं बसून जेवून झालं की मी भांडी घासून झोपतो. त्याच्यामुळं माझी बायको ही जगात सगळ्यात जास्त माझ्यावरती प्रेम करते. आता तुम्हालाही इथं वाटत असेल बरेचसे पुरुष मंडळी की तुमच्या बायकोनं तुमच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासून कामाला लागा. उद्यापासून तुमची बायको म्हणणार माझा नवरा देव आहे, देवापेक्षा कमी नाहीच. लग्नाच्या अगोदर माझी बायको, म्हणजे ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस बाहुली होती, बाहुली. आणि आता बाहुबली. तू चला भोळा दिखता लेकिन है एकदम होशियार हो. मी मगाशी विचारलं होतं तुमच्या घरी भांडण होतं का? आता लग्न माझंही झालंय, आमच्या घरी भांडण होतं. बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. आमच्या इकडे फ्लॅट सिस्टीम आहे ना पुणे सिटीमध्ये, तर फ्लॅट सिस्टीम मध्ये बायको किचन मध्ये असते, मी हॉल मध्ये असतो. आमचं भांडण झालं की बायकोच्या हातात पडल काय असेल तांब्या ग्लास स्टीलचं बघते, काय हातात पडल ती फेकून मला मारते. लागलं ती खुश होते, चुकवलं मी खुश होते. असं भांडण असतं आमचं. झाली का नाही कामावनं सुट्टी? आलाच फोन. होय, दिसतोय का नाही घराचा रस्ता? हा, लवकर घराकडे निघा, नाही तर बघावं लागल. कट कर. फोन करते असं मधून अधून माझी बायको. कोणीतरी खाऊन पुढे जाऊन निघून जाते. हा, चला रेडी. 1, 2, 3 म्हणलं की सोलून खायला सुरुवात करायची. काताडी खाऊ नका. हा, नाही तर गडबडीत काय होतं, काताड्या सगळं खाऊन टाकतात. 1, 2, 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूंगा. मैंने इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. तुम्हाला सांगितलं खावा. तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारीला जीवायला वाढ मला. तेरी दादरी पाणी, बक्षीस, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन. को हराम की खाने की आदत पड़ने दो. पटकन वहिनी तुम्ही सगळ्यात पुढे, काळजी करू नका. मॅच तुम्ही जिंकताय. काय झालं रे स्कोर बिल काय चालू आहे ना मॅच आज? हा, वहिनी उचला दुसरं पटकन. वहिनी तुमचं झालं का? शेवटचं आहे का? खाऊन टाका, गिळून टाका. मोठा करायचं फक्त. काय एवढं तर म्हणून. हा, जमलं बस. पटकन ज्या खाऊन संपवतील त्या पुढे जातील. चला 1, 2, 3. अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला.
कारण मगाशी ताई सांगून गेले एक चांगलं नेतृत्व जर आपल्याला घडवायचं असेल तर त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना उभा राहावं लागतं आणि त्यांच्या वरती नेतृत्व चांगलं असलं पाहिजे. कारण ही पारख जनतेच्या मनात असायला लागते, जनतेच्या डोळ्यात असायला पाहिजे. त्याच वेळेस असा माणूस घडतो. कोणीही समाजकार्यात येत नाही, त्याच्या पाठीमागे समाज सुद्धा असावा लागतो. त्याच वेळेस त्या माणसाला समाजकार्य करता येतं. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय तुमच्या डोळ्यांनी तुम्हीच पारखा. आणि पुढचे शब्द काय आहेत ते तुम्हाला आमचे गायक गणेश लोंढे हे गाणं आम्ही खास राहुल दादा नाही तुमच्यासाठी एक गाणं आम्ही बनवलं. ते गाणं आम्ही या ठिकाणी सादर करतोय. कारण या सगळ्यांनी तुम्हाला पारखलं म्हणून तुम्ही इथे आहात. कार्यक्रम कुणी ठेवला असता तर एवढ्या महिला आल्या नसत्या. या महिलांचं तुमच्यावरती असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासावरती महिला इथे आल्यात की माझ्या भावाचा कार्यक्रम आहे, मी या कार्यक्रमाला गेली पाहिजे आणि या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला कुठलाही त्रास होणार नाही. 100% तिथं महिलांसाठी कार्यक्रम असेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता जे राहुल दादांच्या बरोबर काम करतात हेच कार्यकर्ते आहेत. बाहेरचे पुरुष मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला नाहीयेत. म्हणजे इथं आलेल्या महिला या सगळ्या आपल्या दादांवरती विश्वास ठेवून इथे आलेल्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात. एकदा जोरदार टाळ्या लाडक्या बहिणींनी स्वतःसाठी वाजवायचं. हे सुंदर असं गाणं जर आवडलं तर गाणं संपल्यानंतर आमच्या गणेशसाठी टाळ्या असं झालं. कर्णासारखा पुत्रा माझी दार पाहिजे, कर्णासारखा पुत्रा माझी दार पाहिजे. अंजनी सुता परी छाती भरदार पाहिजे. राजशिव छत्रपती शिवरायांनी कार्य दमदार पाहिजे. या बहुजनाच्या साठी राहुल दादा आष्टेकरांसारखा आमदार नाही तर खासदार बी पाहिजे. म्हणून सांगायचंय अहो येतील किती आणि जातील किती. येतील किती आणि जातील किती. येतील किती आणि जातील किती. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. कार्यकर्ता मिळायचा नाही, नगरसेवक मिळायचा नाही. आमच्या राहुल दादासारखा कार्यकर्ता मिळायचा नाही. आमच्या राहुल दादासारखा अहो आले किती आणि गेले किती. असे येतील किती आणि जातील किती. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पारखा. लोकनेता मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा. लोकनेता मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा. शिवरायांचा घेऊन आदर्श नाही साठी लढतोय. विप्रायाच्या विचारानं सरळ भारी पडतोय. शिवरायांचा घेऊन आदर्श रयतेसाठी लढतोय. विप्रायांच्या विचारानं सरळ भारी पडतोय. नाही समजत कधी तुम्हाला पारखा. त्यांच्या पुढं नाही कोणी मोठा बारका. नाही समजत तुम्हाला ते पारखा. त्यांच्या पुढं नाही कोणी मोठा बारका. लोकनेता मिळायचा नाही, लाडका दादा मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा. लोकनेता मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा. लोकनेता मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा. लाडका दादा मिळायचा नाही आपल्या राहुल दादासारखा.
सुद्धा विनंती आहे, जर आमचं हे गाणं आवडलं असेल, आमचा आतापर्यंतचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल, तर सन्माननीय भाऊजी आष्टेकर यांच्यासाठी लाडक्या बहिणींनी आपल्या भावासाठी दोन्ही हात वरती करून जोरात टाळ्या वाजवतात. दादा राहुल दादा आपले दादा त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी आता जास्त वेळ न घेता दादांना विनंती करणार आहे की उत्तम कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. कार्यक्रम छान चालू आहे, महिला सुद्धा आनंद घेत आहेत. कार्यक्रम अजून थोडा वेळ चालणार आहे. ज्या आऊट झालेल्या वहिनी आपण त्यांना परत खेळायला घेणार आहोत, परंतु महिलांना महिला दिनाच्या तुम्ही शुभेच्छा द्यायला अशी मला विनंती करतो. सर्व मी कधी आजपर्यंत स्टेजवर बोललो नाही, आज पहिल्यांदाच आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी. असंच सारं तुमचं प्रेम माझ्यावरती राहू दे. माझ्याकडे पद असो नसो, महिलांसाठी नवनवीन उपक्रम मी तुमच्यापर्यंत घेत राहू, हीच तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. इथून पुढं कार्यक्रमाचा भरपूर आनंद घ्या आणि बक्षिसांची लयलूट करा. ओके ओके, ठेवतो आता. मला काय नाही, जोरदार काय झालं पाहिजे ते बघा दादा. हा आपला परिवार आहे आणि मी तुमचं नातं म्हणजे महिलांसोबतचं नातं हे बहिणीचं करून दिलेलं आहे. बहीण म्हणजे आपल्या घरची असते आणि लाडकी असते. या इकडे पुढे चला, तुम्ही या इकडे. चला चला, त्यांची पहिली नाही खाली तुम्ही या. लगती हो बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो कहती रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो सुंदर दिखती हो. तारीफ करोगे कब तक, बोल कब तक, मेरे सीने में साथ रहेगी कब तक. कब तक रहूंगी मन में आंगन में, सूरज होगा कब तक नीले गगन में. और फिर से कहो कहती रहो अच्छा लगता है. हमने कहा कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर डोकं 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 इथं वगैरे तुमचं थोड्या वेळाने इथे म्हणू नका. चला, डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर. वेडी तुम्ही तर भया वेगळी आहे. तुम्ही गुड्डे बिस्किटासारख्या दिसते आणि पार्ल्याची पुढ्यावर तुम्ही पडत्या. हा चला, रेडी. कंबर डोकं 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 कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं. वहिनी पडतात दमाना भया. माधुरी वहिनी सगळ्यात पुढे माधुरी वहिनी आल्यात. हा, कंबर
डोकं कंबर डोकं डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं कंबर कंबर बिस्किट. मला नाही सांगायचं. ज्याच्याकडे पुढा ना त्यांनी वर थांबायचं, ज्याच्याकडे पुढा नाही एक वहिनी फक्त खेळायच्या थांबल्या होत्या, बाकी ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं, ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी खाली जायचं. 4 रिंग तयारी ठेवा. चला पुढा वर दाखवा, ज्यांच्याकडे पुढा आहे त्यांनी वर दाखवा. बिना पुढावाली खाली. ज्यांना पुढा भेटला नाही त्यांनी खाली जायचं, ज्यांना पुढा नाही भेटला त्यांनी खाली जायचं. चला उठा उठा वहिनी. उडी मारायची नाही, एकमेकांच्या अंगावर उडी मारू नका, पुढे मध्ये टाका. वहिनी पायाला लागलं वहिनीच्या. हा बरं चला त्यांच्या हाताला धरू नको. हा उठा वहिनी हाताला धरून. रडू नको हो बाळा, मी खेळायला जाते, गुडघ्यावर उडी मारते. गुडघ्यावर उडी मारते. काय बोलायचं? और हमसे बच के रहना मेरी जान, ओ सिकंदर ही बस में कहलाता है, हरी बारी को जितना से आता है, मिलने के तमन्ना है, जान का इरादा है, वादा है, मिलने के तमन्ना है, जान का इरादा है, और एक वादा है, जो कभी हम मिले जमाना देखेगा. बया 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 बया, कबड्डी 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 कबड्डी. चला ज्यांच्याकडे पुढे गेली खाली चला. सायंकाळी दिली आरोळी, सायंकाळी काळी जे पाटील आहे, माझं काळी जे पाटील आहे, माझ्या हरणीला कारभारणीला मोठा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला मोठा पाटील. अहो दिली आरोळी सायंकाळी, दिली आरोळी सायंकाळी काळी जे पाटील, माझं काळी जे पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला मोठा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला मोठा पाटील. बया कसा उड्या हाणायला बघा पुढ्यासाठी. इकडनं चला त्यांच्या हातात तरी इकडून निघून हात घालाव्यात. तसं नाही बया. बया वहिनी तुमची सासू तुमची सासू तुमच्या संग राहत नसेल. जिवंत आहे का अजून? सासू आहे म्हणतात. काही जावा बया, बिचारी कशी मागा लागली त्यांच्या बघितलं. चला रेडी. हा पुढे दाखवा, पुढे दाखवा, पुढे दाखवा, पुढे दाखवा, दाखवा पुढे दाखवा, दाखवा पुढे. हा चला टाका मध्ये, चला चला म्युझिक. तू राहायला दिला चवाळीत एक नंबर दिसते साडीत, तू राहायला दिला
नंबर दिसते साडी आग लाडीत गोडीत आग लाडीत गोडीत आग तर माझ्या हाताला नेतो तुला राणे फुलाच्या गाडीत तर माझ्या हाताला नेतो तुला राणे फुलाच्या गाडीत बस 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 हा, चला. चला, तुमच्याकडे कोणी गेलेली? वहिनी इकडे या. भेटला का तुम्हाला? हा, बिचारी गाव. काय झालं? हे माझं घेतलं म्हणते यार, तू माझं घेतलं म्हणते या. बिचारीचे दोन्ही गुडघे फुटले, नीट गुडघे होऊन मिळाली. चला वहिनी टाका. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपल्याकडे बक्षीस किती आहेत अनुक्रमांकाने? बक्षीस किती आहेत अनुक्रमांकाने? जरा विचार ग तुझ्या माझ्या गळ्यात फुलाचा हार ग जरा विचार माझ्या हाताला नेतो तुला राणे फुलाच्या गाडीत माझ्या हाताला नेतो तुला फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत गराणी फुलाच्या गाडीत फुलाच्या गाडीत हो कसं आहे वहिनी पुढे द्यायला. चला खाली जाऊ तुम्ही द्यायला. तुमच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. गाणं बंद व्हायच्या अगोदर पुन्हा का उचलला तुम्ही? पुन्हा उचलला सांगा. हा इथल्या महिलेने पुन्हा उचलला सांगा. बघा तुम्ही जर चिटिंग करून खेळायला लागला तर मी खाली पाठवते ना. व्यवस्थित खेळायचं, शेवटपर्यंत खेळता. तुम्ही जर दमानं चाललात तर मी तुम्हाला खाली पाठवून दे ना वहिनी. आता चला मागं बघायचं नाही, पुढ्याकडे कुणं बघायचं नाही, सरळ चालत राहायचं. सरळ चालत. पुढा ज्यांच्याकडे नाही त्यांनी खाली जावं. चला हा, ज्या आउट होतात त्यांना बक्षीस द्या, ज्या खाली जाताना आउट होतात ना त्यांना बक्षीस द्या. चला पुन्हा कोणाला भेटलो? बया वहिनी काळाची सावली बाग सुखाची गंधी कशी झालं सावली होता सोन्याचा वहिनी बया तुम्ही लई नुसत्या पुण्याकडे बघू बघून खेळत होत्या, तर मी आऊट झाला. तुम्ही काय करायचं, कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार. वहिनीनं मोठं बक्षीस द्या. काय सांगाल तुम्ही राहुल दादा एवढा चांगला कार्यक्रम केला? कार्यक्रम तर एकच नंबर आहे. राहुल दादांनी जे महिलांसाठी व्यासपीठ इथं तयार केलं त्याच्यामध्ये मनसोक्त त्यांनी आनंद लुटलेला आहे. नंबर येऊ न येऊ, बक्षीस मिळो न मिळो याच्यापेक्षा आम्ही इथं पण डान्स करत होत्या महिला, लक्ष होतं कोण बघू दे नाही बघू दे तरी पण आम्ही बसून डान्स करत होतो. बया बिचारी मनातले मनात नाचत होते. असू दे पण एन्जॉय केला ना वहिनी गाडी. खूप 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 एन्जॉय केला. नाराज नाहीत ना माझ्यावर? नाही काय राहुल दादांवरती नाराज नाहीत ना? नाही नाही, नक्की ना वहिनी? आपल्या माणसांच्यावर कोण नाराज होत. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या बिचाऱ्या वहिनीकडे झाल्या पाहिजे. तुम्ही तिघी इकडनं खाली जा, यांना एक एक भेट वस्तू द्या. चला 5 पुढे मध्ये टाका. टाकले. आता 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 बघा जे अनुक्रमांकन आहेत, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, आता ज्या वहिनी आउट होतील त्यांना 5 नंबरचं बक्षीस असणार आहे. 5 नंबरचं बक्षीस काय आपलं जाधव साहेब? फॅन. बघा आता उन्हाळ्याचे दिवस आले, ज्यांना फॅन पाहिजे त्यांनी पुढे उचलू नका, तुम्हाला फॅन मिळेल. पुढे उचलायचाच नाही, फॅन मिळेल, जागेवर थांबायचं. चला म्युझिक. अगं अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, गाग धरी लाज राग, धरी लाज राग, धरी लाज राग, धरी लाज
मिक्सर आहे फॅन. हा आता फॅन आहे, टाका पुढे. 3च ठेवा मध्ये. चला म्युझिक. सत्वाची माझी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी सत्वाची माझी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी पुढे मी तुझ्या मागे पुढे मी तुझ्या मागे धरलास रागे धरलास रागे धरलास रागे धरलास रागे काळजाची पात वहिनी, याच वहिनी तुमचा पुढे घ्यायचा होता. मला भांडे लावायचं बाकी काही नाही. हे बघा, एक जण हारतं त्यावेळेस एक जण जिंकतं. तुम्ही हारलात त्यावेळी या जिंकले, आता या हारल्या त्यावेळी कोणतं दुसरं जिंकले. असू द्या ना वहिनी, तुम्हाला फॅन मिळाला पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? मला फ्रीज पाहिजे होता. पुढच्या वेळेस याला फ्रीज भेटेल. थांबा तिकडे. हां म्युझिक. 15-20 सेकंद म्युझिक बघतो. हां चला 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 चला. यांना 3 नंबरला काय वॉशिंग मशीन आहे का? 3 नंबरला काय? 3 कूलर. वहिनी, लय महत्वाची गोष्ट आहे. उन्हाळ्यामध्ये गार हवा खायला मिळते. टाळ्या वहिनीसाठी. तुमचं मतदान तिकडे बघा. बघा कूलर. चला आता वॉशिंग मशीन आणि फ्रीज. चला. अगा बाबा हवा गार गार वहिनी, तुमच्या वयामानानं तुम्हाला कपडे धुवायला त्रास होतो. तुम्ही वॉशिंग मशीन घ्या. वहिनी इकडे या. सगळ्यात अगोदर ज्या वहिनी खाली होत्या आणि त्यांच्यावरी 4-5 वहिनी होत्या, ती बिचारी हीच होती. मी म्हणलं नाही का हाताला धरून उठवा, हाताला धरून उठवा. त्या हा सासूबाई नंबर या. या वहिनी इथपर्यंत आल्या आणि ठरल्या आपल्या शिरोली गावच्या भाग्यवान गृहलक्ष्मी जागतिक दिनाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी. भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर. जोरात टाळ्या वहिनीसाठी. आणि यावेळी ठरल्या उप होम मिनिस्टर 2nd नंबरवरती. जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. नंबरच्या मानकरी त्यांना जातोय कूलर. द्या कूलर. चला. चला घ्या. वरती करते सोनू. सोनू उभा घे. उभा घे. घ्या वरती. चला द्या. प्रतिभाताई आष्टेकर, त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं. राहुल दादांच्या आई आहेत का? हा या. थँक्यू. हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि यासाठी आपण त्याच्या मनापासून आभार मानले पाहिजेत. थँक्यू. येस, धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे की आपण फोटोसाठी सगळ्यांनी पाठीमागे थांबायचं. सगळ्या महिलांनी यांच्या पाठीमागे थांबायचं. या कार्यक्रमासाठी मला सरपंच वहिनींनी मदत केली. उपसरपंच विजय जाधव यांनी उपसरपंच विजय जाधव यांनी मदत केली. या कार्यक्रमाला ज्यांचं सगळ्यांचं खारीच्या वाट्याने सुद्धा योगदान असेल त्या सगळ्यांचे आभार.
आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे जे निवेदक होते, ज्यांनी निवेदनाची बाजू अतिशय उत्कृष्टरित्या